नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बालभारतीतील जुन्या धड्यांमधील काही धडे. आत्ताच्या धड्याचं नाव आहे मी श्रीमंत आहे. तर चला मित्रांनो, वेळ न घालवता या धड्याच्या वाचनाला सुरुवात करूयात. कोर्टातील काम संपवून मी बाहेर पडलो आणि लगेच टांगेवाले माझ्या भोवती गोळा झाले. प्रत्येक जण म्हणायला लागला, चला साहेब, आपला टांगा आहे. त्यातच एक नव्याने आला व जणू काही मी त्याचे रोजचेच गिराईक आहे अशा थाटात बोलू लागला. आपला टांगा आहे साहेब, चला. घोड्यासमोरचे गवत उचलून टांग्यात टाकीन. आणखी एक जण म्हणाला, टांगा तयार आहे साहेब. सगळ्यांची गंमत मी बघत होतो. टांग्यातून जायचं नाही असा आधीच मनाशी मी विचार केला होता. त्यामुळे टांगेवाले भरमसाठ पैसे मागतील आणि नाईलाजाने ते आपल्याला द्यावे लागतील अशी भीती नव्हती. टांगेवाले अनेक आणि गिराईक मी एकटाच. मी एकाला सहज विचारले, काय घेशील रे धंदोलीचं? ₹1.25 द्या साहेब. जाऊ द्या, आपल्याला टांगाच नको असे म्हणून काही न बोलता मी तसाच पुढे चालू लागलो. पण 2 पावले टाकतो न टाकतो तोच एक टांगा माझ्या उजव्या बाजूला येऊन उभा राहिला. त्याच वेळी टांगेवाल्याचे शब्द कानी पडले, बसा साहेब. काय घेशील? आपण जे द्याल ते घेईन. नाही, तू काय घेशील ते आधी सांग. आपण द्याल ते घेईन साहेब. मला झगडा तंटा नाही आवडत. घरासमोर हुज्जत नको. 40 पैसे देईन मी. पटेल तर चल, नाहीतर नको. आपण द्याल ते खुशीनं घेईन साहेब. बसा. मी टांग्यात बसलो. टांगा चालू झाला. मला नवल वाटले. एका टांगेवाल्याने मला ₹1.25 मागितला. गिराईकाला अडवून धरायचे धोरण ठेवले तर ₹1.25 मिळतोही त्यांना. आणि जरी ₹1.25 न मिळाला तरी निदान 70-80 पैशांना तरी कुठे मरण असते. मग हा टांगेवाला इतक्या थोड्याशा पैशावर यायला कसा तयार झाला? मला याचे आश्चर्य वाटले. मी त्याला सरळच विचारले, एवढ्या थोड्या पैशात तू माझ्यासारखं गिराईक कसं पत्करलंस? 60-70 पैसे गमावून बसलास तू. गोष्ट अशी आहे साहेब, आपण विचारलं म्हणून सांगतो. ह्या महागाईत भाव तर खूप वाढले. आम्ही 20-25 पैशात जिथं जात होतो तिथं आज रुपयाच्या खाली हटणार नाही. बड्या लोकांना अडवलं तर पैसा देतीलही साहेब, पण राजीखुशीने नाही. तुम्हाला दिला आहे साहेब, पण तुमची मिळकत बेताचीच असणार. मी हे म्हणतो म्हणून राग मानू नका. जिथं पैसे मिळवायचे तिथे खूप मिळवून घेतो, पण प्रत्येक वेळेला माणसाला अडवावंसं नाही वाटत. आता त्या वकील साहेबांकडे पहा. असे म्हणून त्याने अंगुली निर्देशन केला. कोसावर घर आहे. मनात टांगेवाल्यांना शिव्या देत चाललेले असतील. पैसा चांगला मिळतो त्यांना, पण देण्याची नियत नाही. आपल्याला इच्छा असून देणं जमत नाही, म्हणून मी आलो. मी त्याचे उत्तर ऐकले. जरा गंमत वाटली. पहिल्यांदा तर रागही आला. म्हातारा उदारपणा दाखवतो आहे. आपल्या मोठेपणाने मला भारण्याचा प्रयत्न करतो आहे. जास्त पैसे माझ्या हातून सुटावे हाही उद्देश असेल अशा रीतीने बोलण्यात असे मला वाटले. पण असेही वाटले, कुणाच्या भलेपणाचा का संशय घ्यावा? खरोखरच त्याचे हे विचार नसतील कशावरून? टांगेवाल्याने मला विचारले, किती दिवस झाले आपल्या वकिलीला वकील साहेब? झाली 2-3 वर्षे. ठीक चालली आहे ना वकिली? ठीक कशाची, मिळतं पोटापुरतं. आपलं लग्न झालंच असेल? छे, अजून लग्न झालं नाही माझं. नाही? केवढ्या विस्मयाने तो म्हणाला आणि पुढे बोलला, माझ्या मुलाचं लग्न होऊन तर 4 वर्ष झाली. काय करतो आपला मुलगा? वकील झाला आहे तो, पण फॅक्टरीमध्ये काम करतो. असं? पगार चांगला मिळत असेल? जी हां, पण त्यानं तसलं काम करावं हे मला बरं वाटत नाही. मग तो साहेब झाला की बस. मग यात कठीण काय आहे? सहज होता येईल की त्याला. एखाद्या बड्या माणसानं हाताशी धरलं तर ठीक. गरीबाला कोण विचारतं? या जगामध्ये फक्त 2च प्रकारचे लोक आहेत साहेब, अमीर आणि गरीब. माझ्या घराजवळ एक हिंदू पोरगा राही. गरीब होता. मॅट्रिक पास झाला, फर्स्ट क्लासात, पण त्याला कोणी मदत केली नाही. त्याचा बापही वारला. पोरगा माझ्या कुशीत पडून हमसाहमशी रडला. माझ्याच मुलाबरोबर शिकला आहे तो. आता तो मलाच बाबा मानतो.
फॅक्टरीतच काम करतो. तोही या दुनियेत गरिबांशी कोणी संबंध ठेवत नाही, मग तो हिंदू असो की मुसलमान असो. माझा मुलगा चिंतामणला आपला भाऊच मानतो. माझा पोरगाही भला आहे, शिकला आहे, पैसाही कमावतो. तो कधी कधी मला म्हणतो, अब्बाजान आता सोडा हे काम, सुट्टी द्या टांग्याला, आता विश्रांती घ्या. तुमचा पोरगा आता कमवायला लागला आहे. पण मी ऐकत नाही त्याचं बोलणं. पोरगा आपल्या परी ठीकच सांगतो, पण टांगा सोडून देऊन मी काय करू? म्हाताऱ्या जनावराप्रमाणे घरात पडून राहणं तर बरं वाटत नाही. कधी हा म्हणतो, कधी ना करतो, पण तोही समजून घेतो. बुडे मिया, आपण तर आपल्या पोराला खूप चाहता. पोरगा शिकला आहे, वकील झाला आहे, आज पगारही चांगला मिळवतो. असे कित्येक बाप आहेत की जे आपल्या पोरांना वाढवतात, मोठं करतात, त्यांच्यावर पैसा खर्च करतात आणि अशा रीतीने वाढवलेल्या पोरांना पैसा मिळू लागला की त्यांना धुंदी चढते. आपला पोरगा मानतो आपल्याला की टांगेवाला म्हणून. जी नाही, देवाची दया आहे, अल्लाचा आशीर्वाद आहे. बडा नेक आहे माझा पोरगा. रस्त्याने टांगा हाकत असताना एखाद्या वेळी तो मला भेटतो. वाटेतच माझी चौकशी करतो. बरोबर दोस्तही असतात. एखादा दोस्त मधूनच विचारतो, काय रे तुझा या टांगेवाल्याशी काय संबंध? तर माझा पोरगा सांगतो, माझे वडील आहेत ते. माझा मुलगा मला मानतो. ही केवढी आनंदाची गोष्ट. मी एक मामूली टांगेवाला, पण श्रीमंताहून श्रीमंत आहे. हे शब्द बोलत असताना बडे मियांच्या शब्दाशब्दांमधूनच अभिमान उचंबळत होता. घर आले म्हणून मी टांगा थांबवायला सांगितला. खिशातून रुपयाची नोट काढली व मियाजींच्या हातावर ठेवली. 60 पैसे त्यांनी मला परत केले आणि टांगा जागचा हल्ला. तो दिसेनासा होईपर्यंत मीही पाहतच राहिलो. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला टांगेवाला आणि लेखक यांच्यामधील होणारा खूप उत्तम असा सहवास आणि उत्तम असा संभाषण आपल्याला आज दिसले. तर मित्रांनो, यामध्ये टांगेवाला आणि त्याच्या मुलामध्ये किती जवळचं नातं आहे, ते दोघांना एकमेकांना किती समजून घेतात आणि एकमेकाची किती काळजी करतात, हे आपल्याला यामधून दिसत आहे. तर मित्रांनो, सध्या ह्या गोष्टी आपल्याला दुर्मिळच झाल्या आहेत की एक मुलगा जो वयात आलेला आहे, कामसुद्धा करतो आणि तो आपल्या वडिलांना सांभाळून घेत आहे आणि तो त्या वडिलांचा सांभाळसुद्धा करत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथमतः पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयाच असेच धडे घेऊन आपल्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आपली.